नमस्कार मित्रांनो, बकासूर गट पास झालेला आहे। नक्कीच आज बकासूरचा पैरा कोण होता नक्कीच चला बघूया। आणि नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये 3 मैदानं चालू आहेत। आणि नक्कीच हे एक मैदान जे आहे ते मांडवेमध्ये आहे, एक मैदान नेवरीमध्ये आहे आणि एक जे मैदान आहे तिसरं ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे। नक्कीच ही 3 मैदानं चालू आहेत। नक्कीच बकासूर कोणत्या मैदानात पळाला चला बघूया। आणि गट क्रमांक 1 ते 20 मध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली मांडवे या मैदानातील चला बघूया। गट क्रमांक 1 चा निकाल आहे। 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 6 मधून गाडी पळाली। विसापूर या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली महाद्या आणि त्याच्यासोबत पळाला मल्हार, विसापूरकरांचा घरचाच साज पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक 1 मधून, तास क्रमांक 6 मधून। गट क्रमांक 2 चा निकाल, 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 8 मधून पब्लिकनं गाडी पळाली। कोरेगाव केदारेश्वर फर्निचर या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली स्वामी उर्फ लाल्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसला भुंगा। भुंगा हा मुंबईचा नव्हे, हा दुसराच भुंगा आहे, कोरेगावकरांचाच असेल। सुंदर अशी गाडी सेमीला पात्र झालेली आहे गट क्रमांक 2 मधून, तास क्रमांक 8 मधून। गट क्रमांक 3 चा निकाल, 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून पळाली। घरचा साज पळताना दिसला। असं वाटत होतं आज सप्तहिंद केसरी भारत येतोय की काय, परंतु भारत आज काय मैदानामध्ये 1 ते 20 गटामध्ये दिसला नाहीये। परंतु त्यांचाच किरणप्पा शालगाव कालगावकर तसेच उत्तम शेठ गवळी बाऊल बदलापूर यांचा घरचा साज पळाला रैना, हिंद केसरी रैना आणि त्याच्यासोबत दुसरा बैल असलेला जलवा। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी। गट क्रमांक 4 चा निकाल, 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आणि या गाडीमध्ये तास क्रमांक 3 मध्ये आणि तास क्रमांक 4 मध्ये जे गाड्या पळाल्या दोन्ही गाड्यांना निकाल जो आहे तो समान देण्यात आलेला आहे। कारण का की गाड्या ज्या आहेत त्या समान उतरलेल्या आहेत। तास क्रमांक 3 मध्ये वाईकरांचा नंद्या आणि त्याच्यासोबत कॉकटेल पळाला। आज ह्या वाईचा नंद्या जो आहे तो सगळ्यात टॉपचा बैल आता महाराष्ट्रामध्ये। जर 2 नंबरचा बैल घेऊन बकासूर नंतर कोण जर पळत असेल तर तोच आहे वाईचा नंद्या, लक्षात ठेवा हा बैल टॉपचा आहे। नक्कीच ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। तास क्रमांक 4 मधून शेंद्रे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाल्या दोन्ही सुद्धा। 5 चा निकाल पेंडिंग आहे। 6 चा निकाल, तास क्रमांक 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली भिवघाट एक्सप्रेस वजीरचा छोटा वजीर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गरुडा या नावाचा बैल। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे छोटा वजीर भिवघाट एक्सप्रेस। गट क्रमांक 7 मध्ये घरचाच साज म्हणायचा नाहीये, परंतु संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी यांचा तेजा पळाला आणि तेजासोबत सोनिया उर्फ धोनी हा बैल पळाला। तास क्रमांक 4 मधून ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 8 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून विजय ड्रायव्हर सातारा रोड यांच्या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली हारण्या आणि झेंडाची गाडी। सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 10 चा निकाल, 10 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव म्हटलं जातं असा हा बकासूर पळाला आणि बकासूर सोबत जो आहे कुमटे या गावचा बैल पळाला वजीर आणि बकासूर ही गाडी सेमीसाठी पात्र केली भैया ड्रायव्हर वाटेगावकर। नक्कीच हा वजीर जो आहे तो आज चर्चेमध्ये येणार, कारण की बकासूर सोबत जो बैल पळतो तो चर्चेमध्ये नेहमीच येतो आणि वजीर जो बैल आहे तो राकेश शेठ आणि पप्पू शेठ यांचा बैल आहे। खूप साऱ्या शुभेच्छा वजीर आणि बकासूरला सेमीसाठी। 11 चा निकाल आहे। 11 मध्ये तास क्रमांक 4 मधून धावलेली गाडी आहे उंबरडे नवनाथ पवार उंबरडे या गावचा 1 नंबर आला। या गाडीचा 1 नंबर आला। मासुर्नेकरांचा शंभू आणि रेहमान ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 12 चा निकाल, 12 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली वडोलीकरांचा गोविंदा पळाला। सुंदर अशी गोविंदाची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। आणि गट क्रमांक 13 मध्ये अशी वाटत होतं की लढत होईल, परंतु लढत म्हणण्याजोगी अशी नाही झाली। 13 पूर्णपणे बाद गाड्या फॉल झाल्या, सगळ्याच गाड्या फॉल झाल्या गट क्रमांक 13 मध्ये। गट क्रमांक 14 चा निकाल, 14 मध्ये नाशिककरांचा घरचा साज पळताना दिसला बादशाह आणि इस्कूट ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। नक्कीच बघूया काय कमाल करते सेमीसाठी। बादशाह पण नाशिकचा बादशाह सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतो तो, आणि इस्कूट सुद्धा चांगलाच पळतो। गट क्रमांक 15 चा निकाल, 15 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून धावलेली गाडी आहे नांदवले बीड या गाडीचा 1 नंबर आलेला आहे। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे।
गट क्रमांक 16चा निकाल 16 मध्ये तास क्रमांक 4 मधून धावलेली गाडी उंबरडे या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी पळाली. घरचा साज पळताना दिसला. वडूसकरांचा राजा आणि सरकार ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 17चा निकाल 17 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 3 मधून गाडी पळाली. मामाबाचे जुगलबंदी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी महाकाल आणि बब्याची सेमीसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 18चा निकाल तास क्रमांक 6 मधून धावलेली गाडी बजरंगची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 19चा निकाल तास क्रमांक 3 मधून धावलेली गाडी ससा फॅन्स विरकरवाडी यांचा शिखरा पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. आणि 20चा निकाल आहे 20 मध्ये उंबरमळे या गावची गाडी पळाली. सरजा आणि बंटी ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. नक्कीच आत्ता मैदानामध्ये टोटल 20 गट पळून झालेत आणि 20चे निकाल आपल्या हाती आलेले आहेत. नक्कीच आत्ता 54 गट पाळणार आहेत मैदानामध्ये. नक्कीच आज सगळ्यांचाच कस पणाला लागतोय आणि नक्कीच या तिन्ही मैदानाचा आनंद घ्या. परंतु जिथे बक्कासूर असतो तिथे गर्दी असते. नक्कीच आज गर्दी जी आहे ते मौजे मांडवे या गावात या गावचं मैदान जे पेडगाव फाटीवरती होते तिथेच गर्दी आहे. व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.